सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी. होय मित्रांनो, सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक मोठी बातमीही समोर आली आहे. 8व्या वेतन आयोगाच्या दुसऱ्या बैठकीपूर्वी कर्मचारी संघटनांनी सरकारसमोर काही मोठ्या मागण्या या ठेवलेल्या आहेत. जर या मागण्या मान्य झाल्या तर लाखो कर्मचाऱ्यांना निवृत्तीच्या वेळी मोठा आर्थिक फायदा हा मिळू शकतो. 8व्या वेतन आयोगासंदर्भात दुसरी कर्मचारी बैठक होण्याआधीच कर्मचाऱ्यांचे प्रश्न अधिकच चर्चेत आले आहेत. कर्मचारी संघटनांनी त्यांच्या प्रमुख मागण्या सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी हालचाली या चालू केलेल्या आहेत. ऑल इंडिया NPS एम्प्लॉईज फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर मनजितसिंग पटेल यांनी NCGCM स्टाफ साईट्सचे सचिव शिवगोपाल मिश्रा यांची भेट घेतली. या बैठकीमध्ये कर्मचारी हिताशी संबंधित अनेक महत्त्वाचे मुद्दे हे मांडण्यात आले. सर्वात मोठी मागणी म्हणजे अर्न्ड लीव्ह एनकॅशमेंट ची मर्यादा ही 300 दिवसांवरून 400 दिवस करण्याची मागणी करण्यात आली. जर ही मागणी मान्य झाली तर कर्मचाऱ्यांना निवृत्तीच्या वेळी मोठा आर्थिक फायदा हा मिळू शकतो. याशिवाय कर्मचाऱ्यांसाठी काही नवीन रजा सुविधांची मागणी करण्यात आली, ज्यामध्ये दरवर्षी 14 दिवसांची कॅज्युअल लीव्ह आणि 30 दिवसांची अर्जित रजा सुनिश्चित करण्याचा प्रस्ताव आहे. तसंच धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमासाठी 28 दिवसांची विशेष रजा देण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. आरोग्य सुविधांबाबत बोलायचं झालं तर कर्मचारी संघटनांनी महत्त्वाची मागणीही केली आहे. त्यामध्ये निवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना CGHS म्हणजेच केंद्र सरकार आरोग्य योजनेचा पर्याय हा उपलब्ध करून द्यावा आणि सर्व उपचार कॅशलेस पद्धतीने मिळावेत अशी मागणी यावेळी करण्यात आली. याशिवाय शिक्षण क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी मोठा प्रस्ताव ठेवण्यात आला. शिक्षकांचे निवृत्तीचे वय 60 वरून 65 वर्ष करण्याची मागणी या बैठकीमध्ये करण्यात आली. हे सर्व प्रस्ताव आता JCMच्या सामायिक निवेदनामध्ये समाविष्ट करण्याची तयारीही सुरू आहे, जेणेकरून ते 8व्या वेतन आयोगाच्या बैठकीत अधिकृतपणे मांडता येतील. जर या मागण्या वेतन आयोगाच्या शिफारशींमध्ये समाविष्ट झाल्या तर देशातील लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मोठा फायदा मिळणार आहे. 8व्या वेतन आयोगाबाबतच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा, कारण सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी अशाच महत्त्वाच्या अपडेट्स आम्ही सतत देत असतो. धन्यवाद.